श्री स्वामी समर्थ. नमस्कार बंधू भगिनींनो, स्वागत आहे तुमचे वेद भविष्याच्या ह्या आपल्या रॉयल चॅनलवर. हो भगिनींनो, आज मी वृषभ राशीच्या भगिनींसाठी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. हो माझ्या वृषभ भगिनींनो, आज आपण तुमच्या वैवाहिक जीवनावर चर्चा करणार आहोत. लग्नानंतर हे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये कोणत्या अडीअडचणी येतात आणि तुमच्या लाईफ पार्टनरविषयी प्रेरणा, भावना, समजूतदारपणा, तुम्ही सामंजस्याने किंवा रागाने वागता की तडजोड पण करता, या विषयावरच आपण चर्चा करणार आहोत. वृषभ राशीच्या सगळ्या भगिनींनो, तुमच्या वैवाहिक जीवनाला अडथळा का येतो, या गोष्टीला तुमचा स्वभावच कारणीभूत आहे का, यावर आज आपण चर्चा करणार आहोत. एक मोठं सत्य तुम्हाला सांगणार आहे. वृषभ राशीच्या महिलांच्या लग्नामध्ये का कोरडेपणा असतो, का त्यांना पतीकडून सुख मिळत नाही. तुमचं लग्न जे बाहेरून इतकं स्थिर आणि सुखी वाटतं, आतून तितकंच ते कोरडं आणि धोक्याच्या टोकावर असतं. हे तुम्हाला मान्य करावंच लागेल. तुम्ही खूप निष्ठावंत आहात, संसाराला पृथ्वी इतकं स्थिर मानता, पण तरीही पती तुमच्याकडून भावनिकदृष्ट्या का दूर जातो. तुमच्या डोळ्यामध्ये दिसणारे ते दुःख आणि एकटेपणा हा फक्त योगायोग नाही, तर प्रेमाच्या सुखाच्या बागेमध्ये तुमच्यासाठी नकळत चार विषारीमुळे रुजल्या जाणाऱ्या आहेत. हे तुमच्या नात्यातील गोडवा आणि आनंद सतत कमी करणार. जर तुम्ही लगेच त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, तर तुमच्या मेहनतीने मिळालेलं हे नातं लवकरच तुटू शकतं. तुम्ही कधी विचार केला आहे की शुक्र ग्रहाची कृपा असूनही तुमच्या वैवाहिक आयुष्यामध्ये का रोमांस, भावना कमी झालेला आहे. हे शाप कुठल्या तरी जे तुम्हाला पती म्हणून सुख देत नाही, हे बाहेरचं कारण नाही, तर तुमच्या अतिरिक्त व्यवहारिक आणि हट्टी स्वभावामध्ये लपलेलं चार गुपित विषय आहे. तुमच्यातील हट्टीपणा. तुमच्या पतीला तुमच्याशी मत मांडायची संधी दिली जात नाही, म्हणजेच त्याला भौतिक सुख जास्त महत्त्वाचं वाटतं. तुमच्या प्रेमापेक्षा पैसा जास्त महत्त्वाचा दिसतो आणि या गुप्त दोषामुळेच तुमच्या पतीला तुमच्या जवळ स्वतंत्रपणा आणि भावनिक आधार मिळत नाही. आज हे चार गुप्ती शाप उघड करणार आहे, जे तुमच्या वैवाहिक सुखाला अडथळा निर्माण करतात. तुम्हाला सतत वाटत असेल की तुमचे पती तुम्हाला गाठीशी बांधतात किंवा तुमच्या भावनांना काही महत्त्व देत नाही, तर तुम्ही अगदी बरोबर विचार करत आहेत आणि योग्य व्हिडिओवर आला आहेत. कारण तुमच्या अस्थिरतेच्या नावाखाली तुम्ही तुमच्या नात्याला केवळ जबाबदारीचे ओझे बनवलेलं आहे. याकडे दुर्लक्ष करू नका. आज आपण या चार दोषांवर आणि त्यावर त्वरित उपाय, सोप्या अशा उपायांवर चर्चा करणार आहोत, जेणेकरून तुमचे वैवाहिक जीवन पुन्हा प्रेम आणि उत्साहाने भरून जाणार आहे. तर वृषभ राशीच्या महिलांनो, ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ मात्र नक्की बघा. वृषभ राशीच्या माझ्या प्रिय भगिनींनो, तुमचा पहिला आणि सर्वात मोठा शाप म्हणजे तुमच्या स्वभावातील तुमचा एक सर्वात मोठा गुण म्हणजे स्थिरता यात दडलेली आहे. तुम्हाला वाटत असेल की तुमची निष्ठा आणि स्थिरता तुमच्या नात्याचा आधारस्तंभ आहे, पण प्रत्यक्षात ही स्थिरता आता तुमच्या वैवाहिक जीवनासाठी बदलांचा मृत्यूदंड बनला आहे. स्थिरता जेव्हा हट्टपणात बदलते, तेव्हा तुमच्या पतीला तुमच्या सोबत असताना गुदमरल्यासारखं वाटतं. त्यांना भीती वाटते की त्यांनी कोणतीही नवीन कल्पना किंवा नवीन विचार तुमच्यासमोर मांडला, तुम्हाला तो त्वरित अमान्य असेल. तुमचा हा स्थायी भाव नात्यात स्थिरता आणण्याऐवजी निष्क्रियता आणि कोरडेपणा आणतो. लक्षात घ्या की तुमच्या याच अस्थिरतेमुळे तुमच्या पतीला नात्यात बंधन जाणू लागतं. तुम्ही घर, परंपरा, नियमी ज्या पद्धतीने ठरवून दिलेले आहेत, त्यातून किंचित विचलित तुम्हाला मान्य नसतं. पतीने जर विकेंडला बाहेर जाण्यासाठी किंवा फर्निचरची जागा बदलण्यासाठी किंवा आर्थिक निर्णय घेण्याची जर नवी कल्पना तुमच्यासमोर मांडली, तर पहिल्यांदाच कठोर प्रतिसाद हे असेच चालायचे आणि बदलण्याची काही गरज नाही असा असतो. पतीला तुमच्यासमोर आपले मन मोकळे करणे किंवा सहज काही बोलणे कठीण वाटते, कारण त्यांना वाटतं की त्यांना प्रोत्साहित नव्हे तर तुमच्या हट्टीपणामुळे फक्त नाकारच मिळणार आहे. मित्रांनो, तुम्ही अनेकदा मी कुटुंबाच्या हितासाठीच बरोबर आहे या भूमिकेतून माघार घेत नाही आणि या कठोर भूमिकेमुळे पतीला वाटते की नात्यात समानता नाही, तर केवळ तुमचे नियमच चालतात. जेव्हा पतीला तुमच्याकडून समर्थन किंवा स्वीकृती मिळत नाही, तेव्हा ते भावनिकरित्या तुमच्यापासून दूर जातात. तुमच्या या अस्थिर स्वभावामुळे नात्यात तुम्ही मी अशी एक अदृश्य भिंती उभी राहते आणि तुमच्या या बदलाचा तीव्र तिरस्कार आणि हा टिपणा तुमच्या प्रेमळ वैवाहिक जीवनातील आनंद आणि उत्साह हिरावून घेतो. पहिला गुप्त असा शाप ठरत असतो. त्यासोबतच वृषभ राशीच्या महिलांनो, तुमच्या वैवाहिक सुखाला आतून पोखरून टाकणारा दुसरा गुप्त शाप म्हणजे तुमच्या स्वामी शुक्राचा प्रभावामध्ये दडलेला आहे.
पण तुम्ही त्याचा अर्थ चुकीचा लावत आहात. शुक्र जिथे प्रेम, सौंदर्य देतो, तिथे तुम्ही भौतिकता आणि आर्थिक मोह स्वीकारलाय. तुमच्यासाठी घर, दागिने, बँक बॅलन्स, सुरक्षितता हे नात्यातील ऊब मायेपेक्षा जास्त महत्त्वाचे ठरतात. तुम्ही नात्यातील लहान-सहान आनंदाच्या क्षणावर, सहज दिलेल्या भेटवस्तूंवर किंवा बाहेरून फिरण्याचा खर्च करताना 10 वेळा विचार करता. त्यामुळे पतीला असं वाटतं की त्याचा आधार, प्रेमाची किंमत तुमच्यासाठी एक वस्तूच्या किमतीपेक्षा खूप कमी आहे. तुमचा भौतिक स्वभावच केवळ पैशापर्यंत मर्यादित राहत नाही, तर तो तुमच्या पतीवर मालकी हक्क दाखवण्यामध्येही दिसून येतो. जसं की तुम्ही तुमच्या संसाराला एक सुंदर वस्तू मानता आणि पतीला त्या वस्तूचे रक्षक मानता. त्यामुळे पतीला प्रत्येक कृतीवर किंवा खर्चावर तुम्ही बारीक लक्ष ठेवता आणि त्यांना मित्रांसोबत जास्त वेळ घालवायला किंवा शत्रूच्या आवडीवर खर्च केला तर तुम्ही लगेच हिशोब मागता किंवा त्यांना गिल्ट फील करवता. त्यामुळेच तुमच्या या कठोर नियंत्रणामुळेच पतीला तुमच्यासोबत सुरक्षिततेची ऐवजी घुमट घुसमटल्यासारखे वाटते आणि तुमच्या अतिमालकी हक्काच्या वृत्तीमुळे त्यांचे स्वतंत्र हिरावले जाते की काय हे वैवाहिक नात्याला अत्यावश्यक असते. मित्रांनो, तुमच्या या स्वभावामुळेच नात्यामध्ये आर्थिक संपन्नता येतेच, पण भावनिक दारिद्र्य मात्र वाढत जातं. पतीला वाटतं की तुम्ही त्यांच्या कष्टाचा आदर करतायत, पण त्यांना व्यक्ती म्हणून महत्त्व देत नाही. तेव्हा प्रेमाचा अभिव्यक्ती सतत पैशाचा हिशोब किंवा नियंत्रणाची भावना येते. तेव्हा नादातील विश्वास किंवा गोरा संपून जातो आणि तुमचा हा आर्थिक मोहच मालकी हक्काचे, भावनांचा आणि वैवाहिक जीवनातील आनंद आणि स्वतंत्र हिरावून घेणारा मोठा दुसरा शत्रू बनतो. वृषभ राशीच्या प्रिय भगिनींनो, तुमच्या वैवाहिक सुखाला आतून पोखरून टाकणारा तिसरा गुप्त शाप म्हणजे तुमच्या स्थिरतेच्या गरजेतून निर्माण झालेला आहे. तो म्हणजे सुरक्षिततेचा तीव्र भीती किंवा सततची चिंता. बाहेरून तुम्ही शांत, आत्मविश्वासी जरी दिसत असला तरी तुमच्या मनामध्ये नेहमीच एक अदृश्य भीती दडलेली असते. ही भीती तुम्हाला सतत जाणीव करून देत असते की पतीचे प्रेम किंवा दिलेलं वचन कितीही बदलू शकलं. या भीतीमुळे तुम्ही तुमच्या पतीला नात्याला नकळत चाचणी म्हणजे टेस्टिंग राहत आहात की त्या प्रेमाची सतत पुन्हा पुन्हा खात्री हवी असते. त्यामुळे नात्यातील नैसर्गिक गोडवा संपून जातो. तुमची असुरक्षितता तुमच्या कृतीतून कठोरपणा समोर येत असतो. तुम्ही सतत पतीच्या प्रत्येक कृतीचे आणि शब्दाचे सूक्ष्म निरीक्षण करता. त्यांनी जर मित्राशी जास्त बोलले किंवा कामात लक्ष दिले तर तुम्ही लगेच संशय घेता आणि याचाच अर्थ त्याचे प्रेम कमी झाले आहे का किंवा तो माझ्यापासून काहीतरी लपवत आहे का. तुमच्या या सततच्या शंका आणि अविश्वासाच्या मागणीमुळेच पतीला तुमच्याजवळ मोकळेपणाने बोलावे किंवा बोलणे थांबवावे लागते आणि त्यांना वाटते की ते तुमच्यासाठी कधीच पुरेसे नाहीत. कारण ते कितीही प्रेम केलं तरी तुम्ही पुन्हा त्यांच्या असुरक्षिततेच्या भावनेनेच पुन्हा घेरता आणि सततच्या संशयामुळे आणि प्रेमाची मागणी वाढल्यामुळे पती हळूहळू भावनिक थकव्याकडे जातो आणि त्यांना वाटतं की तुम्हाला शांत ठेवण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होत नाही. परिणामी ते तुमच्यापासून दूर न जाता भावनिकरित्या मौन धारण करतात आणि हे मौन पाहून तुमची असुरक्षितता आणखी वाढते. तुम्ही त्यांना अधिक नियंत्रण करण्याचा प्रयत्न करता आणि या नकारात्मक चक्रव्यूहामध्ये तुमच्या वैवाहिक सुखाला हिरावून घेतलं जातं आणि तुमचा हा असुरक्षिततेचा स्वभावच आणि सततची चिंता तुमच्या नात्यातील विश्वास आणि शांतता नष्ट करणारा तिसरा गुप्त उपाय ठरत आहे. वृषभ राशीच्या प्रिय जातकांनो, तुमचा चौथा गुप्त शाप तुमच्या शौर्याच्या गरजेतून जन्माला आलेला, तो म्हणजे अति आराम आणि निष्क्रिय. तुम्ही एखाद्या वैवाहिक जीवनामध्ये धैर्य मिळवलं की तुमच्या आरामदायी क्षेत्रामध्ये, कम्फर्ट झोनमध्ये इतक्या रमून जाता की नात्यामध्ये नवीन उत्साह किंवा प्रयोग करण्याची तुम्हाला इच्छाच मरून जाते. तुमच्यासाठी संसाराचे भौतिक सुख आणि सुरक्षितता हेच वर्चस्व बनतं आणि ज्यामुळे तुम्ही पतीसोबत खेळकर आनंदी क्षण टाळू लागता. तुमच्या या स्वभावामुळेच तुमचे नातं सुरक्षित आहे, पण त्यातला जिवंतपणा पूर्णपणे संपून गेलेला आहे. तुमच्या या आरामाच्या सवयीचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे तुमच्या वैवाहिक जीवनातील उत्स्फूर्तता आणि नवीनता याच्यात झालेला मृत्यू. पतीला तुमच्यासोबत बाहेर फिरायला जाणे, नवीन गोष्टींचा अनुभव घेणे किंवा अचानक सरप्राईज देणे शक्य होत नाही. तुमचे उत्तर नेहमी नको, आळस येतोय आणि कशासाठी उगाच खर्च असतो. नात्यात नात्यात एक प्रकारची नीरस आणि कंटाळवाणी दिनचर्या चरवते. पतीला वाटते की त्याचे नाते एक सुंदर पण जुन्या पडलेल्या पुस्तकासारखे झालेले आहे, केवळ स्थिर आहे, पण वाचण्यामध्ये कोणताही रस नाही. जेव्हा पतीला तुमच्या नात्यात उत्साह, मजा आणि भावनेने खेळकरपणाने मिळत नाही, तेव्हा ते नकळत बाहेर जगामध्ये ती हरवलेली ऊर्जा शोधू लागते. तुम्ही संसारात भौतिक जबाबदाऱ्या, स्वयंपाक, घरची व्यवस्था व्यवस्थित पार पाडता, पण पतीला तुमच्या सहवासात जो आनंदाचा गोडवा हवा असतो तोच
मिळत नाही आणि तुमचा हा राम प्रथमचा दृष्टिकोन पतीला भावनिक आधार देण्याऐवजी त्याला दुर्लक्ष आणि कंटाळवाणा देतो. तुमच्या या निष्क्रियतेचा स्वभाव तुमच्या वैवाहिक सुखाला हिरावून घेणारा चौथा गुप्त शाप आहे, हे लक्षात घ्या. वृषभ राशीच्या महिलांनो, तुमच्या वैवाहिक जीवनातील माधुर्य आणि लवचिकता आणण्यासाठी सर्वात आधी तुमचा स्वभावातील अस्थिरता आणि हट्टीपणाचा त्याग करावाच लागेल. दर शुक्रवारी तुमचा स्वामी शुक्र आणि देवी लक्ष्मीचे स्मरण करून नात्यामध्ये लवचिकपणा आणण्याचा संकल्प देखील करावा. सकाळी स्नान केल्यानंतर ओम शुक्राय नमः या मंत्राचा जप करावा. हा मंत्र तुमच्या कठोर स्वभावाला शांत करून त्यात प्रेमळ ओलावा आणेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पतीचे मन शांतपणे ऐकून घ्या. ते तुमच्यापेक्षा वेगळे असू शकते, पण ते आनंदाने स्वीकारा. तुम्ही भौतिक वस्तू जमा करण्याऐवजी आता प्रेमात आणि कौतुकात उदार व्हा. तुमच्या पतीला फक्त त्याच्या कमाईचे नाही तर त्याच्या व्यक्तिमत्वामुळे मनमोकळेपणा कौतुक करावं. तुमचे हे कौतुकच प्रेमळ बोलणे तुमच्या नात्यासाठी कोणत्याही बँकेतील बचतीपेक्षा मोठी गुंतवणूक असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यावर मालकी हक्क दाखवणे थांबवा. त्यांचे स्वतंत्र द्या आणि त्यांच्या प्रत्येक कृतीवर संशय घेण्याऐवजी त्यांच्यावर विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही भावना कंजूसपणाने सोडता तेव्हा पती तुम्हाला मनमोकळेपणाने प्रेम देऊ शकतो. तुमच्या आरामाच्या सवयीमुळे आलेला जडत्व कंटाळा दूर करण्यासाठी तुमच्या स्वामी शुक्राच्या गुणांना पुन्हा जागृत करा. घरामध्ये बसून आराम न करता आठवड्यातून एकदा तरी पतीसोबत कला, संगीत, चांगले खाद्य, सौंदर्य आनंद घ्या. तुमच्या जीवनामध्ये उत्स्फूर्तता आणा आणि कामाव्यतिरिक्त त्यांच्यासोबत वेळही घालवा, ज्यामुळे तुमच्या नात्यातील आनंद आणि उत्साह टिकून राहील. तुम्ही भौतिक जबाबदाऱ्यांसमोर पतीसोबत हसणे, फिरणे, आकर्षण घालवण्यासाठी वेळ काढला तर तुमच्या नात्यामध्ये गोडवा अधिक दृढ होईल. वृषभ राशीच्या प्रिय भगिनींनो, आज आपण तुमच्या स्वभावातील काही सत्य तुमच्या वैवाहिक जीवनावर परिणाम करणारे घटक पाहिले. हे सत्य स्वीकारणे कठीण होते, पण तुम्ही तुमचे धैर्य शांतपणे ते ऐकलेत म्हणून तुमचा विजय निश्चित आहे. कारण तुम्ही अत्यंत निष्ठावान आहात, स्थिर आहात, प्रेमळ आहात आणि त्याच गुणांवर तुमचं यश देखील टिकून आहे. तुमच्या स्वभावात अस्थिरता, भौतिक मोह जर तुम्ही आज सांगितलेल्या उपायांचे पालन केले आणि तुमच्या कर्तव्यनिष्ठेने भावनिक उदारता मिळवली तर तुमचे वैवाहिक जीवन नक्कीच केवळ सुरक्षित आणि स्थिर राहणार नाही, तर त्यात प्रेम, रोमांस, गोडव्याने परिपूर्ण होईल. आणि तुमच्या आयुष्यामध्ये धैर्य आणि मधुरपणा आणण्यासाठी शुक्रदेव आता तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत. आजपासून तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये प्रेम आणि आनंदाचे एक पर्व सुरू होणार आहे. आशा करते की ज्या वृषभ राशीच्या महिला आहेत त्यांना हे ज्योतिष विचार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. दुसरा नवीन विषय घेऊन आपण एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.